कोणता टॉपिक आपण पाहतोय? हायड्रोजन. ओके, हायड्रोजनमध्ये आपण लास्ट लेक्चरला हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. कोणता? डिग्री ऑफ हार्डनेस. डिग्री ऑफ हार्डनेस. डिग्री ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. ओके, याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण एक प्रॉब्लेम पण घेतला होता. ओके, या सेकंड प्रॉब्लेम, या प्रॉब्लेम नंबर सेकंड. Problem second. Second problem. If water contains 10 ppm. If water contains 10 ppm of MgCl2, 10 ppm of MgCl2, 10 ppm of MgCl2, then calculate ppm. Then calculate ppm. Then calculate ppm of CaCO3, calcium carbonate. Then calculate ppm of CaCO3, calcium carbonate. आता लक्ष द्या सर्वांनी इकडं. What is the meaning of 10 ppm? आपल्याला काय दिलं आहे? 10 ppm ऑफ MgCl2 दिलं आहे. MgCl2 इज रिस्पॉन्सिबल फॉर हार्ड वॉटर. येस ऑर नो? मी तुम्हाला सांगितलं हार्ड वॉटरमध्ये जर हे 6 सबस्टन्सपैकी एक जरी सबस्टन्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हार्ड वॉटर म्हणतो. ओके, 6 सबस्टन्स कोणते लक्षात आले? बायकार्बोनेटचे कॅल्शियम मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड्स आणि कॅल्शियम मॅग्नेशियमचे सल्फेट, हे जर 6 कंपाऊंड असतील तर त्या वॉटरला आपण काय म्हणतो? हार्ड वॉटर म्हणतो. इथे पहा आपल्याला कोणता सबस्टन्स दिला आहे? MgCl2. त्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. किती दिलं आहे सांगा? 10 ppm दिलं आहे. आणि विचारलं आहे का आपल्याला कॅल्क्युलेट दी ppm ऑफ CaCO3. तर CaCO3चं ppm काढायचं आहे. मला सांगा 10 ppm ऑफ MgCl2 मीन्स रिझन काय याचं? सांगा याचा मिनिंग काय होतो? 10 ग्रॅम ऑफ MgCl2. 10 ग्रॅम ऑफ MgCl2 in 10 ग्रॅम ऑफ MgCl2 in 10⁶ ग्रॅम सोल्युशन. तर 10 ppm याचा अर्थ काय होतो? 10 ग्रॅम MgCl2 कशामध्ये आहे? 10⁶ ग्रॅम सोल्युशनमध्ये आहे. तर आपल्याला काढायचं आहे ppm इन कॅल्शियम कार्बोनेट. पहा कालच आपण फॉर्म्युला लिहिला होता. कोणता फॉर्म्युला लिहिला होता सांगा? इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3. इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 म्हणजे हार्डनेस. ओके, हार्डनेस इन ppm इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता? मास ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स. मास ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स. मास ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स इंटू काय होतं सांगा? 50 होतं. इंटू काय होतं? 50 अपॉन काय होतं? इक्विव्हॅलंट वेट ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स इज इक्वल टू बघा मास किती आहे? मास ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स, दिस इज हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स MgCl2. त्याचं मास किती आहे? तर त्याचं मास किती आहे? 10 ग्रॅम. 10 इंटू 50 हे काय सांगा? तर इक्विव्हॅलंट वेट ऑफ CaCO3 आहे 50. आपण काय लिहायचं सांगा? तर इक्विव्हॅलंट वेट ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स. हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स कोणता आहे सांगा? MgCl2 आहे. हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स कोणता आहे? MgCl2 आहे. त्याचं इक्विव्हॅलंट वेट लिहायचं. सांग किती इक्विव्हॅलंट वेट? कालच आपण कॅल्क्युलेट केलं होतं पहा. बरोबर. MG तर किती आहे सांगा? 24 येणार. 24 एका CLचं 35.5 असतं म्हणजे याचं 71 होणार. 71 + 24 किती होणार आहे? 95. समजते का सर्वांना? हे इक्विव्हॅलंट वेट आपल्याला काढायचं आहे कोणाचं? MgCl2चं. MgCl2 हा काय आहे? सॉल्ट आहे. काल आपण एक फॉर्म्युला लिहिला होता पहा. इक्विव्हॅलंट वेट ऑफ सॉल्ट इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता? फॉर्म्युला मास ऑफ सॉल्ट अपॉन टोटल पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह चार्जेस, दॅट इज व्हॅलन्सी फॅक्टर. आहे ना लक्षात? काय व्हिडिओ नाही पाहिलेला? व्हिडिओ पाहिला ना सर्वांनी कालचा? हां, सांगा मग काय येणार? MgCl2चा फॉर्म्युला मास किती येणार? 95 येणार. 95 डिवायडेड बाय किती होणार? 2 होणार. मग सांगा 95 डिवायडेड बाय 2 किती?
47.5 आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल आपलं ॲन्सर मिळेल. ओके, कॅल्क्युलेट PPM ऑफ CaCO3 असं आपल्याला विचारलं होतं. हे कॅल्क्युलेशन केलं तर बघा ॲन्सर काय येते ते. चला करा कॅल्क्युलेशन पटकन. लिहून घ्या ॲन्सर. हां, हे कॅल्क्युलेशन केलं ना 10 × 50/47.5 किती आलं हे. करेक्ट 10.52 ppm. 10.52 ppm. 10.52 ppm. आता सर्वांना लक्ष द्या. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा पहा, नीट लक्ष द्या सर्वांनी. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा पहा, जर तुम्हाला एक काय दिला आहे हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स दिला आहे. हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स कोणतं दिलं आहे तुम्हाला सांगा, MgCl2 आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला कशामध्ये दिलं सांगा, तर PPMमध्ये दिले. ओके, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये दिले, तर PPMमध्ये दिले. त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा, एकदम इझी, 1 मिनटाच्या आत याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करता येईल. समजलं सर्वांना. पहा याच्यावरती आपण केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एक सेक्शन 1मध्ये एक टॉपिक होता मोल कॉन्सेप्ट. तर त्या मोल कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला एक लॉ झालेला आहे पहा, लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स. त्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला JEE मेन्समध्ये आणि नीटमध्ये क्वेश्चन्स विचारतात. घ्या तो खाली लिहा, नोट लिहा, त्याखाली नोट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ, लिहा अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ, नोट लिहा खाली, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स. लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स. लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स काय आहे सांगा, तर नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स. Hardness producing substance is equal to number of moles of CaCO3 calcium carbonate. According to law of gram equivalence काय लिहिता येईल आपल्याला, number of moles of hardness producing substance is equal to number of moles of कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. आता तुम्हाला जर समजा नंबर ऑफ मोल्स दिले असतील, कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल इन टर्म्स ऑफ मोल्स किंवा नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी, तर त्याच्यावरून PPM कसं काढायचं ते बघा. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. असा एक क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स 2019मध्ये आपल्याला विचारला होता. ओके, तो क्वेश्चन घ्या, नोट करा क्वेश्चन. द हार्डनेस ऑफ ए वॉटर, क्वेश्चन घ्या, द हार्डनेस ऑफ ए वॉटर, द हार्डनेस ऑफ ए वॉटर, द हार्डनेस ऑफ ए वॉटर सॅम्पल करा पुढं. द हार्डनेस ऑफ ए वॉटर सॅम्पल ब्रॅकेटमधल्या इन टर्म्स ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3. परत एकदा रीड करतो मी. द हार्डनेस ऑफ ए वॉटर सॅम्पल इन ब्रॅकेट इन टर्म्स ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3. इन टर्म्स ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 ब्रॅकेट क्लोज करा.
containing 10 raised to minus 3 molar CaSO4, containing 10 raised to minus 3 molar CaSO4 is खाली लिहा मोलर मास ऑफ CaSO4 हे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलं आहे. मोलर मास ऑफ CaSO4 इज इक्वल टू 136 ग्रॅम पर मोल. मोलर मास ऑफ CaSO4 इज इक्वल टू 136 ग्रॅम पर मोल. हां, आता लक्ष द्या सर्वांनी, पहा आन्सर याचं. मग असा तुम्हाला दिलं आहे काय रे, तर कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे सांगा, तर हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्सचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. कोणतं आहे हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स सांगा, तर कॅल्शियम सल्फेट आहे. ओके, कॅल्शियम सल्फेट असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल. सल्फेट कोणाचे, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे. तर तुम्हाला काय दिलं आहे, हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. किती दिले सांगा, तर 10⁻³ मोलर दिलं आहे. हे कॅपिटल एम म्हणजे काय असतं सांगा, मोलर असतं. कॅपिटल एम म्हणजे मोलर. सांगा बरं 1 मोलरचा मिनिंग काय. समजा मी जर लिहिलं, तुमच्याकडे एक सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन 1 m आहे, तर याचा अर्थ काय होतो, बरोबर 1 मोल ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. समजलं सरांना. 1 मोलर मीन्स 1 मोल ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर याचा अर्थ 1000 ml सोल्युशन. समजतं सर्वांना. मग आता मला सांगा, तुम्हाला हा सबस्टन्स दिला आहे CaSO4 आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻³ मोलर. मग मला सांगा याचा मिनिंग काय आहे. 10⁻³ मोलर मीन्स 10⁻³ मोलर CaSO4 मीन्स सांगा मिनिंग काय याचा, किती मोल्स आहेत सांगा, तर 10⁻³ मोल्स ऑफ CaSO4 प्रेझेंट इन सांगा, प्रेझेंट इन 1 लिटर म्हणजेच आपण म्हणू शकतो 1000 ml सोल्युशन. 1 लिटर याचा अर्थ किती ml असतं, 1000 ml. 1 लिटर मीन्स 1000 ml. याचा मिनिंग समजलं सर्वांना. 10⁻³ मोलरचा मिनिंग काय झाला, तर 10⁻³ मोल्स ऑफ CaSO4 प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स. पहा कॉन्सेप्ट कुठे लावला त्यांनी, तर ह्या टॉपिक आणि मोल कन्सेप्टशी रिलेटेड त्यांनी एक क्वेश्चन तयार केला आहे. म्हणजे 2 टॉपिकचा म्हणून त्यांनी एक क्वेश्चन तयार केला आहे. काय, तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलन्स काय सांगतो, आताच आपण बघितलं आहे. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, एन म्हणजे काय सांगा, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज इक्वल टू काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ हार्डनेस प्रोड्युसिंग सबस्टन्स कोणता आहे सांगा, तर CaSO4 आहे. देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ CaCO3 इज इक्वल टू सांग याचे मोल्स किती आहेत रे, बरोबर 10⁻³ मोल्स. मग मला सांग तुम्हाला काय मिळाले, नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट मिळाले ना. तुम्हाला काय मिळाले, नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सांग कॅल्शियम कार्बोनेटचे मोल्स किती आहेत, 10⁻³ मोल्स. चला मोल कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला हा पण एक फॉर्म्युला झाला होता, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, समजा आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटचे करायचे आहेत, बरोबर नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज इक्वल टू मास ऑफ CaCO3. आपण काय लिहितो, आपण मोलर मास ऑफ CaCO3. मोलर मास ऑफ CaCO3 हा फॉर्म्युला झाला ना सर्वांना. मोल कॉन्सेप्टमध्ये आहे पहा, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास आपण मोलर मास असतं. आपल्याला काढायचे आहेत नंबर ऑफ मोल्स कॅल्शियम कार्बोनेटचे, तर फॉर्म्युला आपण काय लिहिणार, मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अपॉन मोलर मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. तर मोल्स आपल्याकडे आहेत, मोलर मास आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटचं माहिती आहे. मग त्याच्यावरून आपल्याला काय निघेल सांगा, मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट निघेल. मग सांगा मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, मास ऑफ CaCO3 इज इक्वल टू काय येणार सांगा, नंबर ऑफ मोल्स ऑफ CaCO3 इंटू काय येणार, मोलर मास ऑफ CaCO3. ओके, पुढे बघा मास ऑफ CaCO3
मास ऑफ CaCO3 इज इक्वल टू सांग किती तर नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट 10⁻³ 10⁻³ इंटू मोलर मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट 100 कॅल्शियम कार्बोनेटचं मोलर मास किती 100 आहे ना. मी तुम्हाला कालच सांगितले की कॅल्शियम कार्बोनेट आपण का वापरलं ह्याच्यामध्ये कारण त्याचं मॉलिक्युलर मास 100 आहे आणि कॅल्क्युलेशनसाठी कसं आहे ते इझी आहे म्हणून ते आपण कॅल्शियम कार्बोनेट यूज करतो आहे. चला मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला निघालं. सांग PPMचा फॉर्म्युला काय रे PPM इज इक्वल टू काय असतं मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू काय असतं 10⁻⁶ असतं. PPM व्हॉट इज मीन बाय PPM काल आपण फॉर्म्युला लिहिलं होतं ना. हां सांग मास किती आहे 10⁻³ इंटू 100 डिवायडेड बाय काय करायचं मास ऑफ सोल्युशन. बघा इथं काय लिहिलं होतं आपण 1 लिटर सोल्युशन लिहिलं होतं 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml इज इक्वल टू काय करू शकतो आपण 1000 ग्रॅम. ओके चला ग्रॅम किती आहे 1000 ml 1000 ग्रॅम इंटू 10⁻⁶. बघा हे कॅल्क्युलेशन किती येतं PPM इज इक्वल टू किती येणार आहे 100. ओके तर असा एक ऑप्शन तुम्हाला दिलेला होता. ऑप्शन्स याचे काय होते बघा 10 ppm, सेकंड ऑप्शन होता 50 ppm, सी ऑप्शन होता 90 ppm आणि डी ऑप्शन होता 100 ppm. तर ॲन्सर काय सांगा 100 ppm. चला नोट करा हे. हा जो क्वेश्चन आपल्याला विचारला होता तो JEE मेन्स 2019मध्ये क्वेश्चन आला होता. हा चला एक क्वेश्चन JEE मेन्स सप्टेंबर 2020चा घ्या. हे लिहून झालं सर्वांचा. डिग्री ऑफ हार्डनेस NCERTमध्ये हा पॉईंट दिलेला नाही पहा हा रेफरन्स बुकमधला पॉईंट आहे तरी पण क्वेश्चन मात्र त्यांनी विचारलेत. हां याच्यामधला क्वेश्चन नंबर सेकंड की जो आपल्याला JEE मेन्स सप्टेंबर 2020मध्ये विचारला होता. हा जो क्वेश्चन होता तो इंटिजर टाईप क्वेश्चन होता. इंटिजर टाईप. आता जो आपल्याला क्वेश्चन विचारला आहे JEE मेन्स 2020मध्ये तो कसा होता इंटिजर टाईप क्वेश्चन. इंटिजर टाईप क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिले जात नाहीत आणि याला निगेटिव्ह मार्किंग पण नसते. ओके घ्या क्वेश्चन. The hardness of a water sample, the hardness of a water sample, the hardness of a water sample, the hardness of a water sample containing 10⁻³ molar MgSO4, 10⁻³ molar MgSO4 express as CaCO3 equivalent, CaCO3 equivalent, CaCO3 equivalent, CaCO3 equivalent ब्रॅकेटमधल्या in ppm, ब्रॅकेटमधल्याचा in ppm is पुढल्या is
पुढं डॅश डॅश करा. त्याखाली ब्रॅकेटमध्ये मोलर मास ऑफ MgSO4 इज, खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचं मोलर मास ऑफ MgSO4 इज, मोलर मास ऑफ MgSO4 इज 120 ग्रॅम पर मोल, 120 ग्रॅम पर मोल, 120 ग्रॅम पर मोल. इंटिजर टाईप क्वेश्चन आहे. जसा त्यांनी 2019ला क्वेश्चन विचारला सेम त्या टाईप 2020ला विचारला, फक्त चेंज काय केलं सांगा. JEE मेन्स 2019 आत्ताच आपण क्वेश्चन सॉल्व केला होता. आपल्याला दिलं काय होतं 10⁻³ मोलर कॅल्शियम सल्फेट दिलं होतं बरोबर. त्यांनी 2020ला काय केलं 10⁻³ मोलर काय दिलं MgSO4 दिला. कॅल्शियम सल्फेटच्या ऐवजी काय दिला त्यांनी मॅग्नेशियम सल्फेट. बाकीचं कॅल्क्युलेशन सेमच आहे, फक्त सबस्टन्स चेंज केलं त्यांनी. चला सॉल्व करा, बघा किती येते आन्सर. इंटिजर टाईप क्वेश्चन आहे, याला तुम्हाला ऑप्शन्स मिळणार नाहीत. जरी आन्सर चुकलं तरी पण मार्क्स कट होत नाहीत. इंटिजर टाईप क्वेश्चन आहे हा. आदिल्या 10⁻³ मोलर MgSO4 म्हणजे किती मोल्स आहेत. 10⁻³ मोलर MgSO4चा मिनिंग काय होतो बरोबर 10⁻³ मोलर मोल्स ऑफ MgSO4, मोल्स ऑफ MgSO4, MgSO4 प्रेजेंट इन 1 लिटर, 1 लिटर याचा अर्थ 1000 ml, 1000 ml सोल्युशन. हां तुम्हाला आता मोल्स मिळाले किती 10⁻³ मोल्स मिळाले MgSO4चे. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅम इक्वलन्स काय सांगतो नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम सल्फेट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅल्शियम करंट. जसं आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलं ना याच्या आधीचा सेम त्या टाईप क्वेश्चन आहे हा, फक्त CaSO4च्या ठिकाणी MgSO4 आहे बस एवढंच फक्त चेंज आहे, बाकीचं ॲज इट इज आहे. काय आलं आन्सर बरोबर. आन्सर येतं 100 ppm. पहा किती सिम्पल क्वेश्चन आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करायचे नेहमी. फर्स्ट काय करायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करायचे. आन्सर याचं पण आन्सर काय सांगा तेच आहे 100 ppm, 100 ppm. तर ठीक आहे इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला कोणता डिग्री ऑफ हार्डनेस, डिग्री ऑफ हार्डनेस. त्यानंतर आपण टॉपिक कोणता पाहतो पहा हायड्रोजन. आणि हायड्रोजनमध्ये आपण 3 कंपाऊंडचा स्टडी करत होतो बरोबर. सांगा बरं कोणकोणते असतात 3 कंपाऊंड कोणते होते H2, H2O आणि H2O2. तर त्यातले आपण 2 कंप्लीट केले कोणते H2 आणि H2O. चला त्यानंतर तिसरा सांगा कोणता याच्यामध्ये H2O2 बरोबर H2O2. What is the name of H2O2? हायड्रोजन पेरॉक्साइड. ओके हायड्रोजन पेरॉक्साइड, हायड्रोजन पेरॉक्साइड. पॉईंट टाका सर्वांनी. पहा 3 नंबर कंपाऊंड आहे हायड्रोजन पेरॉक्साइड. फॉर्म्युला आहे H2O2, H2O2. तर याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला आपण फर्स्ट पॉईंट लिहा. हा जो H2O2 आहे हा H2O2 डिस्कवर कोणी केला ते फर्स्ट आपण लिहा. H2O2, H2O2 डिस्कवर कोणी केला बघा डिस्कवर्ड बाय थेनर्ड, डिस्कवर्ड बाय थेनर्ड इन 1818. तर 1818मध्ये थेनर्ड ह्या सायंटिस्टनं H2O2 डिस्कवर केला. डिस्कवर्ड बाय थेनर्ड इन 1818. चला त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मेथड्स ऑफ प्रिपरेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ H2O2. H2O2च्या प्रिपेअर करण्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत H2O2च्या बघा. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ H2O2. तर आपल्याला किती पाहिजेत 2 पाहिजेत. 2 मेथड्स किती आहेत 2 आहेत. 2 मेथड्स 2 मेथड्स आहेत.
हां, याच्यामध्ये आपण फर्स्ट बघा कॅपिटल ए लॅबोरेटरी प्रिपरेशन, लॅबोरेटरी प्रिपरेशन, लॅबोरेटरी प्रिपरेशन आणि सेकंड आहे कमर्शियल प्रिपरेशन, कमर्शियल प्रिपरेशन, कमर्शियल प्रिपरेशन. हां, ह्या दोन मेथडनं आपण H2O तयार करणार आहेत. दोन मेथड कोणकोणते सांगा, तर एक आहे लॅबोरेटरी प्रिपरेशन आणि दुसरं आहे कमर्शियल प्रिपरेशन. लॅबोरेटरी प्रिपरेशन म्हणजे आपल्याला हे लॅबमध्ये सुद्धा तयार करता येतो आणि कमर्शियल प्रिपरेशन म्हणजे लार्ज स्केलवरती तयार करणं. हेडिंग दा खाली सर्वांनी ए पॉईंट लॅबोरेटरी प्रिपरेशन, कॅपिटल ए पॉईंट टाका लॅबोरेटरी प्रिपरेशन. लॅबोरेटरी प्रिपरेशन, लॅबोरेटरी प्रिपरेशन याच्यामध्ये आपण दोन मेथड डिस्कस करणार आहेत. त्यातली फर्स्ट मेथड कोणती आहे पहा, फ्रॉम. त्यातली फर्स्ट मेथड आहे फ्रॉम हायड्रेटेड, फ्रॉम हायड्रेटेड, हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड, हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड म्हणजेच BaO2, हायड्रेटेड BaO2. दिस इज फर्स्ट मेथड, फर्स्ट लॅबोरेटरी मेथड. कोणते, फ्रॉम हायड्रेटेड BaO2. बघा आता हायड्रेटेड BaO2 पासून H2O2 कसं तयार करायचं होतं, एकदम सिम्पल आहे. हायड्रेटेड, हायड्रेटेड याचा अर्थ काय, त्याच्यासोबत काय वॉटर पण आहे. हायड्रेट म्हणजे वॉटर असतो, हायड्रेट म्हणजे वॉटर. बघा BaO2 मी इथे लिहितोय BaO2 डॉट 8H2O. दिस इज कॉल्ड हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड, दिस इज कॉल्ड हायड्रेटेड बॅरियम, दिस इज कॉल्ड हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड, हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड प्लस. लॅबोरेटरीमध्ये जर आपल्याला H2O2 तयार करत असेल तर काय घ्यायचा, फर्स्ट हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड घ्यायचा. ह्या हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईडची रिएक्शन करायची डायल्यूट H2SO4 सोबत, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत रिएक्शन करायची, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. बघा आता काय करणार, एकदम सिम्पल आहे. अंडरलाईन बघा मी कशाला करतो आहे, हा H2 आणि इथला O2, H2 आणि इथला O2 काय तयार झालं सांगा, H2O2 तयार झाला, H2O2 प्लस. मग शिल्लक करायला हा BA आणि इथे SO4 आहे, काय तयार झालं BaSO4 बॅरियम सल्फेट प्लस शिल्लक करायला हे 8 वॉटर 8H2O. आता हा जो BaSO4 आहे तो एक प्रिसिपिटेट आहे, प्रिसिपिटेट येतो, ओके PPT आहे प्रिसिपिटेट. लक्षात ठेवा हा कोणता प्रिसिपिटेट आहे, तर व्हाईट कलरचा प्रिसिपिटेट आहे, व्हाईट प्रिसिपिटेट. त्यामुळे हा बॉटमला जाऊन बसतो, त्यामुळे आपण डाऊनवर डायरेक्शनमध्ये अर्ज दाखवला आहे. व्हाईट प्रिसिपिटेट तयार होतो BaSO4 आणि इथं आपल्याला जो H2O2 मिळतो तो H2O2 किती मिळतो आपल्याला, तर 5% H2O2 मिळतो. अँड दिस इज लॅबोरेटरी प्रिपरेशन फॉर दी प्रिपरेशन ऑफ H2O2. लॅबोरेटरी मेथड आहे पाही. काय केलं सांगा बरं, तर हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईडची रिएक्शन त्यासोबत केली आपण, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत केली, काय तयार झाला आहे H2O2 तयार झाला आहे. आणि कोणता प्रिसिपिटेट तयार झाला सांगायचं, तर BaSO4. त्याचा कलर कसा आहे सांगा, व्हाईट प्रिसिपिटेट आहे, व्हाईट कलरचा प्रिसिपिटेट आहे. त्यानंतर पहा आता याच्यामध्ये आपण काय इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहितो आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर फर्स्ट पॉईंट आपण काय लिहितो पहा, तर आपण फर्स्ट पॉईंट लिहितो आहे हा जो BaSO4 तयार झाला आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. मग तो कशाने रिमूव्ह करायचा, तर फिल्ट्रेशन मेथड यूज करायची. कोणती मेथड यूज करायची, फिल्ट्रेशन. BaSO4 प्रिसिपिटेट, BaSO4 प्रिसिपिटेट इज रिमूव्ह बाय फिल्ट्रेशन, इज रिमूव्ह बाय फिल्ट्रेशन, इज रिमूव्ह बाय फिल्ट्रेशन. तर फिल्ट्रेशन मेथडनं हा काढून टाकायचा BaSO4. त्यानंतर सेकंड, आता इथे आपण हायड्रेटेड काय यूज केलं, अनहायड्रस आपण काय यूज केलं नाही, ओके. हां याचं रिझन आहे हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड आपण काय यूज केलं, तर त्याचं रिझन आहे पहा, इफ अनहायड्रस, इफ अनहायड्रस, अनहायड्रसचा मिनिंग काय होतो, वॉटर नसलेला, वॉटर नसलेला, इन ॲब्सेन्स ऑफ वॉटर, ओके. वॉटर असेल तर काय म्हणतात हायड्रेटेड, वॉटर नसेल तर काय म्हणतात अनहायड्रस म्हणतात. इफ अनहायड्रस BaO2 यूज, जर समजा आपण अनहायड्रस BaO2 यूज केला असता तर काय झालं असतं, BaSO4 देन BaSO4 फॉर्म, देन BaSO4 फॉर्म
from deposit on BaO2, deposit on BaO2 and prevent further reaction. This is the reason. आधी लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. लिहून घ्या 2 पॉईंट. झालं सरांचं लिहून बघा. BaSO4 प्रेसिपिटेट जो तयार झाला आहे तो कोणत्या मेथडनं रिमूव्ह केला जातो, तर फिल्ट्रेशन मेथडनं रिमूव्ह केला जातो. त्यानंतर सेकंड पॉईंट कपा, इफ अनहायड्रस BaO2 यूज, जर हायड्रेटच्या ऐवजी जर आपण फक्त BaO2 यूज केला असता तर याला म्हणतात अनहायड्रस बॅरियम पेरॉक्साईड, याला म्हणायचं हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड. जर आपण हा यूज केला असता याच्या ऐवजी इथे, तर काय झालं असतं, हा जो BaSO4 तयार झाला आहे हा BaSO4 याच्यावरती काय झाला असता, डिपॉझिट झाला असता. याच्यावरती काय झाला असता, डिपॉझिट झाला असता. आणि जो काय शिल्लक राहिलेला BaO2 आहे त्याचं कन्व्हर्जन पुढे H2O2 मध्ये झालं नसतं. म्हणून आपण इथं काय यूज केलं आहे, हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड. हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड यूज केल्यामुळं काय झालं, जेवढा आपण BaO2 घेतला होता त्याचं कन्व्हर्जन काय झालं H2O2 मध्ये. जर आपण अनहायड्रस घेतला असतं तर काय झालं असतं, तर तयार झालेलं BaSO4 याच्यावरती येऊन बसला असता आणि याची परत रिएक्शन पुढे कंटिन्यू झाली नसती. आणि त्यामुळे आपण इथं अनहायड्रस यूज केलेला नाही आहे. काय यूज केलं आपण, हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड यूज केलं आहे. लिहून घेतले सरांनी हे. तर पहा NCERTमध्ये फक्त आपल्याला एवढीच रिएक्शन दिलेली आहे. ओके, चला याच्या अल्टरनेटिव्ह मेथड आपण बघूया की ज्या रेफरन्स बुकमध्ये आपल्याला दिलेले आहे. ओके, NCERTमध्ये फक्त एवढीच रिएक्शन दिलेली आहे. चला पॉईंट टाका, अल्टरनेटिव्ह मेथड. अल्टरनेटिव्ह मेथड ह्याच रिएक्शनला तुम्ही अजून दुसऱ्या अल्टरनेटिव्ह मेथड लिहू शकता. बघा कोणत्या, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे, समजा मी काय घेतला, BaO2 घेतला. काय घेतला मी, BaO2 बॅरियम पेरॉक्साईड, आणि याची रिएक्शन केली मी CO2 सोबत आणि H2O सोबत. कशासोबत केली सांगा, CO2 आणि H2O, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, तरीसुद्धा H2O2 तयार होतो. बघा कसा तयार होणार H2O2, हा H2 आणि हा O2 काय तयार होईल सांगा, H2O2. शिल्लक राहिला एक प्रेसिपिटेट, व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट, कोणता, Ba, हा C आणि इथले 3 ऑक्सिजन, म्हणजे कोणता प्रेसिपिटेट सांगा, हा BaCO3 बॅरियम कार्बोनेट. हा पण कोणता प्रेसिपिटेट आहे, व्हाईट प्रेसिपिटेट. पहा ही एक मेथड आहे की ज्यानं आपण काय करू शकतो, लॅबमध्ये H2O2 तयार करू शकतो. फक्त काय करायचं, बॅरियम पेरॉक्साईडचे रिएक्शन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरसोबत करायचे. त्यानंतर अजून एक रिएक्शन आहे जी आपण लॅबमध्ये करू शकतो. BaO2ची रिएक्शन काय करायची, H3PO4 सोबत करायची. H3PO4 म्हणजे काय, तर फॉस्फोरिक ॲसिड. हां, BaO2 प्लस H3PO4. H3PO4 म्हणजे काय सांगा, तर फॉस्फोरिक ॲसिड. काय करायचं, BaO2 घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ॲड काय करायचा, हा ॲसिड ॲड करायचा, कोणता, फॉस्फोरिक ॲसिड. नीट लक्षात सर्वांनी, हे घ्यायचे 3 आणि हे घ्यायचे 2. थ्राईस BaO2 प्लस 2H3PO4. तर पहा नीट लक्षात सर्वांनी काय तयार होणार, आपला मेन प्रोडक्ट तयार होणार, कोणता, H2O2 प्लस एक व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो, व्हाईट प्रेसिपिटेट, कोणता बघा मला सांग. इथं Ba किती आहेत रे, 3 आहेत. Ba3 किती आहेत, 3 आहेत, Ba3. त्यानंतर पहा हा PO4 किती आहे, PO4 सांगा, ट्वाईस.
मग इथं येतं इन ब्रॅकेट PO4 ट्वाईस. दिस इज कॉल्ड BA म्हणजे बॅरियम, PO4 म्हणजे फॉस्फेट. बॅरियम फॉस्फेट हा काय तयार झाला? व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार झाला. व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट. किती H2O तयार होतील सांगा? इथे जे H2O तयार होतील ते किती तयार होतील? बॅलन्स करा. थ्राईस H2O तयार होतील. तर ह्या अल्टरनेटिव्ह मेथड आहेत की जे आपल्याला NCERTमध्ये दिलेलं नाही आहेत, परंतु नीटसाठी JEEसाठी इम्पॉर्टंट. लिहून घ्या ह्या 2 एक्स्ट्रा मेथड्स, अल्टरनेटिव्ह मेथड. ह्यासुद्धा रिएक्शन्स आपण कुठे करू शकतो? लॅबमध्ये करू शकतो. ठीक आहे. तर ह्या होत्या अल्टरनेटिव्ह मेथड. ओके. तर इथे आपण लॅबोरेटरी प्रिपरेशनमधली फर्स्ट मेथड कंप्लीट केली. कोणती? फ्रॉम हायड्रेटेड बॅरियम पेरॉक्साईड. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड मेथड आहे लॅबोरेटरी मर्क्स मेथड. कोणते आहे? मर्क्स मेथड. मर्क्स मेथड. मर्क्स मेथड MERCKS मर्क्स मेथड. आता हे मर्क्स मेथड काय तर एकदम सिम्पल आहे. तर काय करता येतं? सोडियम पेरॉक्साईड घेतात. सोडियम पेरॉक्साईड म्हणजे काय सांगा? Na2O2. दिस इज कॉल्ड सोडियम पेरॉक्साईड. दिस इज कॉल्ड सोडियम पेरॉक्साईड. सोडियम पेरॉक्साईडची रिएक्शन करायची डायल्यूट H2SO4 सोबत फक्त. ओनली डायल्यूट H2SO4. डायल्यूट H2SO4 गिव्ज. बघा काय तयार होणार इथं काय आहे सांगा? H2 आहे आणि इथं काय आहे? O2 आहे. काय तयार होणार? H2O2 तयार होणार. H2O2 प्लस H2O2 Na2 आणि हा SO4 सॉल्ट तयार झाला. Na2SO4 Na2SO4. चला नोट करा. दिस इज कॉल्ड मर्क्स मेथड. दिस इज कॉल्ड मर्क्स मेथड. दिस इज कॉल्ड मर्क्स मेथड. इथं जो आपल्याला H2O2 मिळतो तो किती मिळतो? 30%. इथे मिळतो तो 30% मिळतो. आता तुम्हाला क्वेश्चन काय विचारणार? विच ऑफ दी फॉलोइंग रिएक्शन, विच ऑफ दी फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट मर्क्स मेथड. तुम्हाला 4 रिएक्शन देणार वेगवेगळ्या आणि विचारणार विच ऑफ दी फॉलोइंग रिप्रेझेंट मर्क्स मेथड. तर कोणतं इक्वेशन, कोणती रिएक्शन ही मर्क्स मेथडची रिएक्शन आहे? लक्ष ठेवा. मर्क्स मेथडमध्ये काय यूज करतात? हा कंपाऊंड कोणता? सोडियम पेरॉक्साईड आणि डायल्यूट H2SO4 असलं की त्या रिएक्शनला म्हणायचं मर्क्स मेथड. समजलं सर ना? कंपाऊंड कोणता आहे सांगा? सोडियम पेरॉक्साईड. विचारतात विच ऑफ दी फॉलोइंग इज, विच ऑफ दी फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट मर्क्स मेथड. एकदम सिम्पल इक्वेशन आहे. कोणतं आहे? फक्त 2च कंपाऊंड आहेत. एक आहे सोडियम पेरॉक्साईड, दुसरा आहे डायल्यूट H2SO4. तर ह्या रिएक्शनला मर्क्स मेथड म्हणतात. तर इथे आपण फर्स्ट कंप्लीट केलं कोणतं? लॅबोरेटरी प्रिपरेशन ऑफ H2O2. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे आपला बी पॉईंट कमर्शियल प्रिपरेशन. बी पॉईंट आहे कमर्शियल प्रिपरेशन. कमर्शियल प्रिपरेशन. कमर्शियल प्रिपरेशन ऑफ H2O2. कमर्शियल प्रिपरेशन ऑफ H2O2. याच्यामध्ये पण आपण 2 मेथड्स पाहणार आहेत. त्यातली फर्स्ट मेथड आहे इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस ऑफ 50% H2SO4. 50% H2SO4. इलेक्ट्रोलायसिस ऑफ 50% H2SO4. हे काय आहे तर हे आपण इंडस्ट्रीमध्ये करतो. इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये जास्त प्रमाणामध्ये जर H2O2 तयार करत असेल तर आपण ही रिएक्शन इंडस्ट्रीमध्ये करतो. कोणती? इलेक्ट्रोलायसिस ऑफ 50% H2SO4. मला सांग H2SO4 किती % आहे? 50%. तुम्हाला जे ऑप्शन देतील त्याच्यामध्ये H2SO4चं पर्सेंटेज कमी जास्त करतील. पहा लक्ष ठेवा किती % आहे H2SO4? 50% आहे. तुम्हाला देतील 10%, 30%, 50%, 70%. तर किती % H2SO4 आहे? तर 50% H2SO4चं आपल्याला इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे.
मी तुम्हाला पाठीमागं इलेक्ट्रोलायसिसचा मिनिंग सांगितलं होतं, आठवतं का बघा? इलेक्ट्रो आणि लायसिस 2 वर्ड आहेत. सांगा व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रो? इलेक्ट्रिक करंट. लायसिस म्हणजे ब्रेकिंग. एखाद्या सबस्टन्सला जर तुम्हाला ब्रेक करत असेल तर त्याला इलेक्ट्रिक करंट द्यायचा, आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोलायसिस म्हणतो. मग इलेक्ट्रोलायसिस करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोड लागतात. काय लागतात? इलेक्ट्रोड्स. पहा, एक इलेक्ट्रोड कोणता आहे सांगा? ॲनोड. आणि दुसरा इलेक्ट्रोड कोणता? कॅथोड. ओके, ॲनोड अँड कॅथोड. इथे जो ॲनोड यूज केला जातो तो प्लॅटिनमचा यूज केला जातो. कशाचा? प्लॅटिनमचा. आणि इथे जो कॅथोड यूज केला जातो तो ग्राफाईट यूज केला जातो. ग्राफाईट म्हणजेच काय? तर कार्बनचा एक ॲलोट्रॉप आहे. लक्ष ठेवा, ग्राफाईट, डायमंड, फ्लोरीन हे काय आहेत? कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत. तर ग्राफाईट हा इथे कॅथोड म्हणून यूज केला जातो, आणि ॲनोड कोणता? प्लॅटिनम. ओके, बघा आता जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो त्यावेळेस काय होणार आहे? ह्या H सपोर्ट काय होईल? डिकम्पोजिशन होईल. काय होणार? डिकम्पोजिशन आहे ना सर्वांच्या लक्षात? बघा, असं एक आपण कंटेनर काढतो. याच्यामध्ये काय सांगा? H2SO4 आहे आणि वॉटरमध्ये सोल्युशन तयार करता तुम्ही. हे ॲक्युअस सोल्युशन आहे, लक्ष ठेवा. आणि हे तुम्ही H2SO4 किती बनवले सांगा? 50%. ओके, याच्यामध्ये हे आहेत 2 इलेक्ट्रोड्स. एक आहे ॲनोड, दुसरा आहे कॅथोड. जो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतात तो असतो ॲनोड, जो निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करतात तो असतो कॅथोड. बघा, याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करताना त्यावेळेस ह्या H2SO4चे फर्स्ट आयन तयार होतात. बघा, H2SO4चे आयन तयार होतात. बघा, इथे काय आहे सांगा? H+ हा एक आयन तयार होतो, आणि दुसरा HSO4- हा एक आयन तयार होतो. जर समजा मी तर 2 H2SO4 घेतलं तर काय होणार सांगा? 2 H+ मिळतील आणि 2 HSO4- मिळतील. समजलं सर? नाही काय केलं ते आपण? काय केलं? H2SO4चं आयनायझेशन आपण केलं आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये पास करतो ना त्यावेळेस ह्या H2SO4 जो याच्यामध्ये ते कोणत्या फॉर्ममध्ये येतं? आयनच्या फॉर्ममध्ये. आता सांगा रिएक्शन काय होतील? फर्स्ट आपण लिहा ॲट कॅथोड. सांगा कॅथोडवरती चार्ज कोणता असतो रे? निगेटिव्ह चार्ज. कॅथोडवरती नेहमी रिएक्शन कोणते होत असते? रिडक्शनचा मिनिंग काय सांगा? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सांगा कोणता आयन मायग्रेट होईल कॅथोडकडे? H+ आयन मायग्रेट होईल की HSO4- आयन मायग्रेट होईल? कॅथोडवरती बघा चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह आहे, म्हणजे याच्याकडे येणार पॉझिटिव्ह आयन. ओके, चला इथं आपण लिहा H+. Hवरती चार्ज किती रे? एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग हा किती इलेक्ट्रॉन गेन करू शकतो? 1 इलेक्ट्रॉन गेन करणार प्लस इलेक्ट्रॉन करायचं. जर मी तर 2 H+ लिहिले तर काय होणार? 2 इलेक्ट्रॉन. मग सांगा काय तयार होणार इथं? बरोबर, काय तयार होणार? H2 तयार होणार. 2H असं लिहितो ना आपण, पण 2H हे आपण असं कधीच लिहित नाही. आपण नेहमी काय लिहितो? ह्या फॉर्ममध्ये लिहितो, H2च्या फॉर्ममध्ये. त्यामुळे इथं काय तयार झाला? H2 गॅस तयार झाला. H2 गॅस. चला इथपर्यंत नोट करा ॲट कॅथोडपर्यंत. आणि ही जी रिएक्शन तयार झाली ह्या रिएक्शन होणार फर्स्ट रिएक्शन. दिस इज फर्स्ट रिएक्शन. ही कोणती रिएक्शन आहे? फर्स्ट रिएक्शन. दिस इज फर्स्ट रिएक्शन. कॅथोडवरती जी रिएक्शन झाली ती रिएक्शन आहे फर्स्ट रिएक्शन. हां, H2 गॅस कोणता इलेक्ट्रोडवरती तयार झाला सांगा? कॅथोडवरती. तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट कोणतं, इनकरेक्ट कोणतं त्याच्यामध्ये सुद्धा विचारतील. H2 इज प्रोड्यूस ॲज ॲनोड असं पण म्हणतील ते. मग H2 ॲनोडवरती प्रोड्यूस होतं का सांगा? नाही. तर H2 कुठे तयार होतं सांगा? तर कॅथोडवरती तयार होतं. समजले सर्वांना? हे ॲट कॅथोड. चला आता आपण ॲट ॲनोड. सर्वांनी लक्ष द्यायचं. पहा ही रिएक्शन थोडीशी वेगळी आहे. चला आपण करूया आता इथं ॲट ॲनोड. ॲनोडवरती चार्ज कोणता असतो रे? पॉझिटिव्ह चार्ज. ॲनोडवरती नेहमी रिएक्शन कोणती होत असते? ऑक्सिडेशन.
What is the meaning of oxidation? Loss of electron. Oxidation means loss of electron. आता सांगा ॲनोडकडे कोणता आयन मायग्रेट होईल? HSO4 मायनस हा आयन मायग्रेट होईल. किती HSO4 मायनस आयन सांगा? 2. आता सांगा ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बघा एक HSO4 मायनस काय करतो? 1 इलेक्ट्रॉन लॉस करतोय. तर 2 येतं. किती इलेक्ट्रॉन लॉस होतील? 2 इलेक्ट्रॉन लॉस होतील. इथं मी लिहितो 2 इलेक्ट्रॉन प्लस शिल्लक करायला बघा आता इथं पहा H किती H आहेत? 2. तर मी काय करतो इथं H2 लिहितोय. सल्फर किती सांगा? 2. मी इथं लिहितो H2. ओके. ऑक्सिजन किती सांगायचं? 4 O8 H2SO8. okay, this is called peroxo. This is called peroxo disulfuric acid. Peroxo disulfuric acid. Peroxo disulfuric acid. It is also called Marshall's acid. Okay, this is called Marshall's acid. यालाच काय म्हणतात? मार्शल ॲसिड असंही म्हणतात. कोणतं सांगा? H2SO8. दिस इज कॉल्ड मार्शल्स ॲसिड. समजलं सर्वांना इथपर्यंत? हा आहे मार्शल्स ॲसिड. त्यानंतर हा जो मार्शल्स ॲसिड तयार झाला आहे त्याचं काय करायचं? हायड्रोलायसिस करायचं. पुढे काय करायचं? हायड्रोलायसिस ऑफ पुढे आपण काय करतोय? हायड्रोलायसिस ऑफ मार्शल्स ॲसिड. हायड्रोलायसिस ऑफ मार्शल्स ॲसिड म्हणजे याच्यामध्ये वॉटरची ॲडिशन करायची. बघा H2SO8 प्लस H2O. बाहेर पडणार H2SO4. काय पडणार बाहेर? H2SO4. H2SO4 शिल्लक करायला काय सांगा? बघा आपण काय केलं आहे? मार्शल ॲसिडचं हायड्रोलायसिस केलं आहे. बाहेर काय पडला? सल्फ्युरिक ॲसिड. शिल्लक करायला बघा इथं H2 1 सल्फर आणि 5 ऑक्सिजन. ओके. H2SO5 शिल्लक राहिले. अँड दिस इज कॉल्ड peroxo मोनोसल्फ्युरिक ॲसिड. हा डायसल्फ्युरिक ॲसिड आहे आणि हा मोनोसल्फ्युरिक ॲसिड आहे. मोनोसल्फ्युरिक ॲसिड हायड्रोलायसिस करतोय आपण. लक्ष द्या सर्वांनी. फर्स्ट काय झालं बघा? peroxo डायसल्फ्युरिक ॲसिडचा हायड्रोलायसिस होऊन काय तयार झाला? peroxo मोनोसल्फ्युरिक ॲसिड. लगेच परत त्याचं पण हायड्रोलायसिस होतं. बघा इथं लिहितो मी H2SO5 प्लस H2O गिव्ज. परत H2SO4 रिलीज होतो. परत H2SO4 बाहेर पडतो. शिल्लक करायला सांगा. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन H2SO4 काढा बाजूला. शिल्लक करायला बघा H2O2. H2O2 म्हणजे काय? आपला हायड्रोजन पेरॉक्साईड. सांग H2O2 कुठे तयार झाला? ॲनोडवरती. चला नोट करा इथपर्यंत. चला लिहून झालं सर्वांचं.
कमर्शियल प्रिपरेशनमधली ही फर्स्ट आपण कंप्लीट केली कोणती इलेक्ट्रोलायसिस ऑफ 50% H2SO4. चला याच्यामध्ये सेकंड आहे कमर्शियल प्रिपरेशनमधली सेकंड आहे बाय ॲटो ऑक्सिडेशन ऑफ 2-ethyl anthraquinol. चला कमर्शियल प्रिपरेशनमधली सेकंड मेथड आहे ॲटो ऑक्सिडेशन ऑफ 2-ethyl anthraquinol. फक्त आपल्याला काय करायचं आहे तर ऑक्सिडेशन करायचं आहे कुणाचा 2-ethyl anthraquinolचं. आता हे 2-ethyl anthraquinolचं स्ट्रक्चर काय बघा आपल्याला बेंझिनचं स्ट्रक्चर माहीत आहे. दिस इज बेंझिन रिंग. ह्या बेंझिनला अजून एक बेंझिन कनेक्ट करायचे. हा झाला तुमचा नॅफ्थलीन तयार. बेंझिनला अजून एक बेंझिन कनेक्ट केले की नॅफ्थलीन तयार होतो. ह्या नॅफ्थलीनला अजून एक बेंझिन कनेक्ट करा. याला आपण काय म्हणतो याला अँथ्रॅसिन म्हणतो. याला काय म्हणतो आपण अँथ्रॅसिन. हा जो मिडल रिंग आहे ही बेंझिनची मिडल रिंग जी आहे त्याला काय करायचं हे 2 OH ग्रुप अटॅच करायचे. दिस इज कॉल्ड अँथ्रॅक्युनॉल. याला म्हणतं अँथ्रॅक्युनॉल. पुढे म्हणले 2-ethyl म्हणजे काय दिस इज फर्स्ट कार्बन टर्म अँड दिस इज सेकंड कार्बन टर्म. सेकंड कार्बन टर्मला इथाइल ग्रुप अटॅच करायचा अँड दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज 2-ethyl anthraquinol. 2-ethyl anthraquinol. याचं आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय सांगा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा आपण काय सांगतो रिमूव्हल ऑफ हायड्रोजन सांगतो. इथं आपल्याला करायचं आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. लक्ष द्या सर्वांनीकडं बघा O2 ऑक्सिडेशन आपण करतो आहे. फक्त याच्यामधून काय होतात हायड्रोजन फक्त रिमूव्ह होतात. कसे बघा तर O आणि Hमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे. इथं पण काय आहे O आणि Hमध्ये सिंगल बॉन्ड आहे. होतं काय बघा O आणि H याच्यामधला जो बॉन्ड आहे हा तो बॉन्ड इथे शिफ्ट होतो. म्हणजे C आणि Oमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल डबल बॉन्ड. पण ह्या कार्बनची वनसी डिस्टर्ब होणार त्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात. म्हणजे हा पाय बॉन्ड इथे शिफ्ट होतो परत हा पाय बॉन्ड इथे शिफ्ट होतो आणि हा जो H आहे तो H रिलीज होतो. म्हणजे हा H आणि हा H रिमूव्ह होतो. याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. बघा हे 2H आणि हे 2H हे 2H आणि इथला O2 काय तयार होतं सांगा H2O2 प्लस शिल्लक करायला कोणता कंपाऊंड बघा हा कंपाऊंड शिल्लक राहिला. बघा फर्स्ट बेंझिन ॲज इट इज. फर्स्ट बेंझिनमध्ये काही चेंज झालेलं नाही आहे. फर्स्ट बेंझिन ॲज इट इज. सेकंड बेंझिन कसं लिहिणार तुम्ही आता बघा. बघा इथं काय तयार झालं तुमचा C डबल बॉन्ड O म्हणजे इथे C डबल बॉन्ड O. इथे बॉन्ड आहे का सांगा आता नाही. इथे बॉन्ड आहे. ओके इथे बॉन्ड आहे का आता नाही. तो इथे बॉन्ड शिफ्ट झाला म्हणजे C डबल बॉन्ड O. ही बेंझिन आता ॲज इट इज करा. हा तयार झाला कंपाऊंड. याचं नाव आहे 2-ethyl. सेकंड कार्बन टर्मला इथाइल 2-ethyl anthraquinone. पहा C डबल बॉन्ड O म्हणजे कोणता फंक्शन ग्रुप आहे कीटोन आहे. हा C डबल बॉन्ड O म्हणजे काय कीटोन. शेवटी आपण काय लिहितो ONE. ओके 2-ethyl anthraquinone. आणि याच्यामध्ये जो आपल्याला H2O2 मिळतो ना तो फक्त आणि फक्त 1% मिळतो. खूप कमी पर्सेंटेज आपल्याला मिळतो याच्यामध्ये. H2O2 किती पर्सेंट मिळतो 1%. ओनली 1% विचारतात 2-ethyl anthraquinolचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला किती पर्सेंट H2O2 मिळतो. किती पर्सेंट सांगा तर ओनली 1%. चला नोट करा हे. बघा हे कोणती रिएक्शन आहे फॉरवर्ड रिएक्शन. ओके बॅकवर्ड रिएक्शन
जर तुम्ही याच्यामध्ये H2 ॲड केला, कोणती रिएक्शन? ही रिएक्शन बघा, टो इथाइल अँथ्रॅक्युनोन प्लस H2PD, ही रिएक्शन कोणती असेल सांगा? रिडक्शन असेल, कारण ॲडिशन ऑफ हायड्रोजनला आपण काय म्हणतो? रिडक्शन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजनला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन. फॉरवर्ड ऑक्सिडेशन, रिव्हर्स रिडक्शन, H2PD. हे लिहून घ्या, H2PD म्हणजे रिव्हर्स रिएक्शन कोणते आहे? रिडक्शन आहे, आणि फॉरवर्ड रिएक्शन कोणते आहे? ऑक्सिडेशन आहे. तर ठीक आहे, इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला. कोणता? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ H2O. 2 मेथड्स आपण कंप्लीट केलेत, लॅबोरेटरी प्रिपरेशन अँड कमर्शियल प्रिपरेशन.